श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। भगवान श्रीरामांनी सांगितले की ही 4 कामे स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर करू नयेत। तर श्रोतेहो, स्त्रीला घरची लक्ष्मी समजले जाते। असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे, ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान आहे, अशा घरामध्ये सर्व देवी देवता निवास करतात। असे घर नेहमी सुख समृद्धी संपन्न असते। आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते, जिचा वेळोवेळी अपमान केला जातो, अशा ठिकाणी दुःख, रोग, आजार, दारिद्र्यता तळ ठोकून राहते। आपल्या देशामध्ये पुरातन काळापासून स्त्रीची पूजा केली जाते, कारण स्त्री नेहमी सुखी, संपन्न, समृद्ध वाढवत असते। तर तीच स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शाचं पालन करत नसेल, तर अशा घरामध्ये दुःख, भांडण, क्लेश उत्पन्न होऊ शकतो। आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुल करू नये। तर मित्रांनो, आनंद रामायणमध्ये एक प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक ऐका। की ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते, तर अशी स्त्री नेहमीच त्या घरची आणि घरातील पुरुषांची प्रिय होते, आवडती स्त्री बनून राहते। आणि त्याचबरोबर अशा घरामध्ये कधीही गरिबी, भांडणाचे वातावरण निर्माण होत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अगदी लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या घरातील स्त्रियांना सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून दाखवा। तर व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती करते, जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। त्याचबरोबर मित्रांनो, प्रभू श्रीरामचंद्रांसाठी हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। कमेंटमध्ये प्रभू श्रीरामांचा जयघोष हा झालाच पाहिजे। तर ही घटना त्यावेळची आहे, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येचे राजा होते। त्यांचे 2 पुत्र लव आणि कुश यांचा विवाह झाला होता। त्यावेळी सीतामाता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनून राहत होती। आता इथे काही लोकांच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न झाला असेल की सीतामाता महाराणी बनून अयोध्येच्या मध्ये कधी राहिली, अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती? ती तर ऋषी वाल्मिकींच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणी मातेमध्ये सामावून घेतले होते आणि त्यावेळी लव कुश यांचे लग्न सुद्धा झाले नव्हते। त्यावेळेला ते किशोरवयीन होते। तर या बाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका। प्रभू श्रीरामांचा अवतार एकाच वेळेला झालेला नाही, तर प्रत्येक कल्पमध्ये प्रभू श्रीरामांचा अवतार झाला आहे। स्वामी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितलं आहे, कल्प कल्प प्रति प्रभु अवतरही, चारु चरित नाम विधी करही। आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे, ज्यामध्ये सीतामाता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातेकडून पुन्हा मागून घेतात। या कल्पामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांनी 1100 वर्षे अयोध्येवर राज्य केले होते। जेव्हा प्रभू श्रीरामांच्या 2 पुत्रांचा लव आणि कुश यांचा विवाह झाला होता, तेव्हा एका दिवशी त्यांच्या सोयऱ्यांकडून काही भेटवस्तू आल्या होत्या। सुंदर सुंदर फुलांनी आणि माळांनी, फळांनी टोपल्या सजवल्या होत्या। भगवान श्रीरामांनी त्या टोपल्यामध्ये काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीरामांनी भावांमध्ये वाटून घेतल्या। मित्रांनो, झालं असं की सीतामातेकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या, त्या टोपलीत
कमळाला सीतामातेने खोलून पाहिलं. त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर सुंदर कमळाची फुलं ठेवली आहेत. माता सीतेने त्यातील एक कमळाचे फूल उचललं, त्याचा सुगंध घेऊ लागली. सीतामातेची हा विचार केला नाही की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतलेला नाही, मग मी कसं घेऊ. त्यांनी त्या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलाचा सुगंध घेतला. या गोष्टीला तुम्ही सीतामातेची एक चूक समजू शकता किंवा या जगाला काहीतरी शिक्षा देण्याचे एक माध्यम समजू शकता. कारण मित्रांनो, देवाकडून कधीच कोणती चूक घडत नाही आणि जर ते अशी कोणती चूक करून दाखवत असतील तर त्यांचा उद्देश हाच असतो की मानव जातीला यामधून काहीतरी शिक्षा मिळाली पाहिजे. ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये सीतामातेने रावणाच्या मागण्याने रावणाला भिक्षा दिली होती, त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली की जेव्हा पण कुठलाही साधू संत गरीब उपाशीपोटी आपल्या द्वाराजवळ येत असेल तर अशाला कधीच निराश करू नये. सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखेला पार करून हे सुद्धा सांगितलं की कुठल्याही साधू संतावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. आपलं स्वतःचं सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये, कारण साधू वेशात सुद्धा कुठला दानव येऊ शकतो. सीता माता स्वतः जगदंबा होती. तिला माहित होते की हा साधू नाही तर हा राक्षस आहे. तरी सुद्धा जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूने मातेने ही लीला रचली. प्रिय मित्रांनो, जेव्हा सीता माता त्यांच्या महालात बसून कमलाचा सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारात बसून हा सर्व दृश्य पाहत होते. त्यांनी खूप वेळा या गोष्टीवर विचार केला होता की जनकनंदिनी सीतेच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश मिळू शकतो. मी सुगंध न घेण्यापूर्वी सीतेने या कमळाचा सुगंध घेतला आहे. शीलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये. कोणताही स्वादिष्ट पक्वान्न किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचा आहे तर अशा वेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा. यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही. एका स्त्रीला पृथ्वीसारखं सहनशील संतुष्ट असायला हवं, कारण सर्वांना खाऊ घालण्याचे काम स्त्रीच करत असते आणि म्हणूनच स्त्री ही महान आहे जी सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते. असं म्हणतात, ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवायचं सुख सुद्धा मिळत नाही. म्हणूनच म्हणतात, स्त्रीशिवाय घर हे घर नसतं. एक स्त्रीच घरातील सजावट असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात. तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा, त्याला कितीही सजवा, कितीही चमका, परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल तेव्हापर्यंत त्या घराला घर पण नसेल, या घराची कोणी शोभा नसेल. प्रभू श्रीराम चंद्रांनी विचार केला, जर मी यावेळी शांत राहिलो तर सीतामातेने दाखवलेल्या या मार्गावर या जगातील सर्व स्त्रिया चालतील. आणि हाच विचार करून ते सीतामातेजवळ गेले. ते सीतामातेला एक शब्दही बोलले नाही, तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेची वेगवेगळ्या गोष्टीत कौतुक करत होते. प्रिय मित्रांनो, इथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण संदेश देतात. तुमच्या घरातील स्त्रीकडून जर एखादी कोणती चूक घडली असेल तर ती पुरुषांनी कायम लक्षात ठेवावे की त्यांना एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये, तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजावं की तिला तिची चूकही समजून येईल आणि तिला अपमानित सुद्धा वाटणार नाही. कोणत्याही अपशब्दाचा वापर करू नये. असे शब्दच घरामध्ये वादविवाद निर्माण करतात. एकमेकांना असे अपशब्द वेगळे सुद्धा करतात. नात्यांमध्ये कटुता येते. नेहमीच लोक ही चूक करतात. तेव्हा स्त्रीकडून कोणतीही चूक होत असेल त्यावेळी ते रागाने लालबुंद होऊन जातात. नको ते शब्द बोलतात. शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर तिला घालून पाडून बोलतात. तिला मारू लागतात. जो काम बिघडायचा होता
जी चूक व्हायची होती ती आता झाली आहे. आता तुम्ही तिला घालून पाडून बोलल्याने, अपशब्द बोलल्याने, मारल्याने ती चूक सुधारणार नाही, तर यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजवा की त्याला वाईट वाटणार नाही आणि त्याला त्याची चुकीची जाणीव देखील होईल. ज्याप्रमाणे प्रभू रामांनी सीतामातेला समजावलं होतं. श्रीरामांनी सीतामातेला कशा प्रकारे समजवलं होतं आपण पुढे जाणून घेऊया. जेव्हा श्रीराम सीतामातेजवळ गेले आणि बसले, त्यांच्यासोबत बोलू लागले, तेव्हा सीतामातेने सुद्धा मिळालेल्या त्या भेटवस्तू श्रीराम प्रभूंना दाखवल्या. श्रीरामांनी त्या टोपल्यामधून काही फळे बाहेर काढली आणि ते त्याचा आस्वाद घेऊ लागले. सीतामाता सुद्धा त्यातील एक फळ दिलं. भगवान श्रीरामांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की फुलाचा सुगंध घेण्यापूर्वी त्या फुलाचा सुगंध का घेतला. मित्रांनो, हळूहळू खूप दिवस निघून गेले. एक दिवस सीतामातेने एकादशीचे व्रत केले होते. द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या. तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली, तुळशीला परिक्रमा सुद्धा केली. एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीतामातेच्या शरीरामध्ये थोडा थोडा थकवा होता आणि अशा मध्ये सीतामातेच्या साडीच्या पदरामध्ये तुळशीचे एक पान अडकून तुटून तो जमिनीवर पडला. द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीपत्राला तुटलेलं पाहून सीतामातेने विचार केला, मी तर खूप मोठा अपराध केला आहे. हा विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाली. त्यांनी त्या तुळशीपत्राला उचलून त्यांचं प्रणाम करून पुन्हा त्या बगीच्यामध्ये ठेवलं. गुपचूप पुन्हा त्या महालात परत आल्या. मित्रांनो, योगायोगाने त्याच वेळी नारद मुनी आले होते. श्री प्रभुरामांनी नारद मुनींना खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले. प्रभू श्रीरामांनी सीतामातेला भोजन वाढवण्यास सांगितले. माता सीतेने 2 ताटांमध्ये भोजन वाढले. एक ताट श्री प्रभू रामचंद्रांपुढे ठेवले आणि दुसरं ताट नारद मुनींजवळ ठेवले आणि ते ताट घेऊन गेल्या. त्या निघाल्या तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे माता, मला क्षमा कर. आज मी तुम्ही वाढलेलं अन्न खाऊ शकत नाही, कारण आज तुम्ही खूप मोठा पाप केला आहे. आज द्वादश आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडलं आहे. असं म्हणतात की द्वादशीला, संक्रांतीला, चतुर्दशीला, शुक्रवार आणि मंगळवार, सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या दिवशी, सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर, कोणाचा देहांत झाल्यानंतर जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या पापाचे धनी बनतात. आणि म्हणूनच आज मी तुम्ही जे वाढलेलं अन्न आहे ते मी खाऊ शकत नाही. भगवान श्रीरामांनी हे सर्व माहीत होतं, कारण या सर्व लीलाच करत होते, तेच होते आणि त्यांच्या इच्छेने नारद मुनी हे सर्व करत होते. हे सर्व जाणून सुद्धा श्री प्रभुराम नारद मुनींना विचारू लागले, हे देवर्षी, पापापासून मुक्तता मिळण्याचा कोणता उपाय आहे का? जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर माता सीतेंना सांगा, त्यांना या अपराधातून मुक्त करा. मित्रांनो, नारद मुनी म्हणू लागले, हे भगवंत, यावर एकच उपाय आहे. जर देवी सीता त्या तुटलेल्या तुळशीपत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडू शकली तर सीतामाता या पापापासून मुक्त होऊ शकते. सीतामाता म्हणू लागली, हे देवर्षी, अशी कोणती मोठी गोष्ट आहे, मी माझ्या पतिव्रताच्या जोरावर त्या तुळशीपत्राला त्या झाडासोबत आता लगेच जोडते. मित्रांनो, एवढे बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या आणि तुटलेल्या तुळशीपत्राला प्रणाम करून भक्तिभावपूर्णेने म्हणाल्या, तुळशी माता, जर माझ्या पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेलं तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घे. मित्रांनो, असं म्हणून जेव्हा सीतामातेने समोर पाहिले तेव्हा तुळशीपत्र तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडला गेला नाही. हे पाहून सीतामातेला खूप दुःख झालं. सीतामाता विचार करू लागली, असं कोणतं कार्य केलं आहे की ज्यामुळे पतिव्रता धर्माची शक्ती कमी झाली आहे. सीतामाता खूप दुःखी झाली. तिला खूप वाईट वाटलं होतं. नारद मुनींनी पाहिलं की सीतामाता खूप जास्त दुःखी आहे. तेव्हा सीतामातेजवळ जाऊन मातेला समजावू लागले,
हे माता, या तुळशी पत्राच्या नस जोडण्याचे कारण हे श्रीराम प्रभूंच्या आधी कमल पुष्पाचा सुगंध घेतला होता. पतिव्रता स्त्रीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की तिच्या नवऱ्याने आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल तर अशा वेळी सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये. आता तुम्ही एक काम करा. तुम्ही तुळशीपत्राला हे बोला की हे तुळशीपत्र, जर मी त्या कमल पुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता पतीचा निरादर केला असेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा. आणि मित्रांनो, नारदांच्या म्हणण्यानुसार सीतामाताने पुन्हा प्रार्थना केली आणि म्हटले, हे तुळशीपत्र, कमल पुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, पतीचा निरादर झाला असेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जोडून जा. तेव्हा सीतामातेच्या एवढ्या बोलण्यानंतर लगेच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्या स्थानी जोडले गेले. सर्व देवदेवतांनी, ऋषीमुनींनी सीतामातेचा जय जयकार केला. त्याच वेळी श्रीरामांनी सीतामातेला जवळ घेतले आणि म्हणू लागले, हे देवी, हे सर्व माझ्याद्वारे रचली गेलेली एक लीला होती. माझ्या इच्छेने ते तुळशीपत्र तुटले होते. तुम्हाला समजवण्यासाठी हे सर्व मी केले. माझ्या बोलण्यानुसारच नारद मुनींनी तुम्ही दिलेले अन्न ग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नारद मुनींना क्षमा करा. सर्व नारी जातीला मी तुमच्या मार्फत एक शिकवण दिली आहे. त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये. धर्माची स्थापना करण्यासाठी, सज्जनांची रक्षा करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे. स्त्रियांनी त्यांच्या विवेक बुद्धीने पतिव्रता धर्माचे पालन केले पाहिजे. स्त्रियांनी कधीच हे 4 कामं त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी करू नयेत. पहिलं काम, कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या पूर्वी घेऊ नये आणि जर घ्यायचेच असेल तर नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावे. दुसरे काम, कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये. जर तुमच्या घरी कुठल्याही अपरिचित व्यक्ती, बाहेरचा व्यक्ती आला असेल आणि जर जो परिचित असेल तरी सुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये. तिसरी गोष्ट, नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये. चौथी गोष्ट, नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये. त्यासोबतच कुठेही जाऊ नये. स्वतःच्या वडिलांच्या घरी सुद्धा नवऱ्याच्या अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये. संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणाला सांगायच्या असतील तर अशा वेळी नवऱ्याला प्रथम बोलून द्यावे. असं केल्याने स्त्रियांचा अभिमान, स्वाभिमान आणि सन्मान सदैव टिकतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमधील विचार योग्य वाटले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय हनुमान.